महेंद्र मेहर अर्थातच सोन्याबाई या नावानं भरपूर असं प्रेम मिळतंय। मी विनंती करतोय सोन्यादादा आपण या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल। शीतल स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पॉन्सर केलेली जर्सी आणि ती जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते। कासम नक्कीच ऐकायला आवडेल मॅन ऑफ द मॅचची जर्सी मॅन ऑफ द मॅच मिळतं आफ्टर लॉंग टाइम। मॅचच्या दिशेनं दोन संघ आणि त्यातील लढत, एकीकडे मोरेगाव चॅलेंजर आहे, दुसरीकडे किंजल 11 आहे। दोन्ही संघांना आतापर्यंत प्रभावित करणारा खेळ ह्या स्पर्धेमध्ये राहिलाय। आतापर्यंत एकही पराभव दोन्ही संघाच्या वाटेला आलेला नाहीये। असे दोन संघ अर्थातच आजच्या दिवसातील बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपण पाहतोय। एकीकडे ह्याच नगरीतील नवापूर अर्णाला ह्या विभागातील असलेले खेळाडू किंजल 11 संघामध्ये आपण पाहतोय, तो दुसरीकडून मोरेगाव चॅलेंजरचा संघ आहे। पहिल्या दोन चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकावर, चांगली सुरुवात आहे। बॅफूट लावून ट्रॅपच्या साईने खेळला जातो, ऑन साईडच्या दिशेनं सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळत आहे। येथून प्रयत्न करावे लागणार आहेत, येथून प्रयत्न आता पराकोटीचे असतील। आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारचा प्रयत्न राहिला, ज्या प्रकारचा खेळ राहिला, दोन्ही संघ प्रभावित करतात। अनिकेत आहे अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड। पहिले 3 चेंडूंचा खेळ आकाश घरत लगातार 3 मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तो खेळाडू आहे। येस पंच विवेक पाटील, जोगी 10 सेकंदाचा वेळ आहे। अतिशय शानदार बहरदार अशी ही स्पर्धा आणि ह्या स्पर्धा आपण पाहतोय विरार क्रिकेट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट लॅब आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं आणि पर्व पहिलंच आपण पाहतोय। एक भव्य दिव्य असं आयोजन, क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम नवापूर गावामध्ये प्रथमतःच आपल्याला पाहायला मिळते। इतकी मोठी स्पर्धा, आता पंचांचं डिसिजन येस नो, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड। आमचे मॅन्युअल स्कोर यावेळी दर्शवत आहेत धाव संख्या 4 चेंडूंचा खेळ 3 चेंडूंचा खेळ 5 धावा धावफलकावर आहेत। ज्या प्रकारचा खेळ आज आपण पाहतोय किंजल 11चा संघ, असं क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की कागदी पत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा मैदानात दर्शवणं तितकंच गरजेचं असतं। कागदी पत्रे आतापर्यंत कोणता संघ स्ट्रॉंग आहे? मोरेगाव चॅलेंजर। यंदाचा हंगाम, यंदाचं लहर एक वेगळ्या लहरामध्ये आहे, परंतु पहिल्या 4 चेंडूमध्ये धावफलक आता खुलतंय फुलतंय। 7 धावा ह्या धावफलकावर येत आहेत। आखोड टप्प्याचा चेंडू, यावेळेला प्रहार आक्रमण आहे, परंतु अगदी पहाडासारखा जोगित पाटील तेथे उभा आहे। चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला गॅदर, तोपर्यंत सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते। 1 टू गो, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी। 8 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात। वेलकम जयेश बनसोडे, जय हो। आज खऱ्या अर्थानं क्रिकेटवरचं प्रेम आणि आज विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ऋतिक पागी असेल, बाबू जयू, LNCC आणि जीवदानी माऊलीचं एक वेगळं नातं आहे, हे आपण सातत्यानं पाहिलंय। पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफलक आतापर्यंत धावफलकावर 9 धावा
ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. आयोजकांचा कॉल आहे. वेदांत, जयेश बनसोडे, ऋतिक पागी आपल्या ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. संपूर्णतः फुलपाडा ग्रामस्थ आपल्याला विनंती असेल खेळाडूंना आपण या, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं वेलकम. पहिला चेंडू 1.1 चेंडूंचा खेळ, 10 धावा धावफलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण कॉम्बिनेशन फील्ड, तोपर्यंत सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड केली जाते. नवापूर म्हटलं तर एक संपूर्णतः आगरी कोळी समाज, एक माणुसकीचं माहेरघर म्हणून ह्या समाजाकडे पाहिलं जातं. पंचांचं बोट यावेळेला हवेत आहे. अर्थातच अभि बॅक टू द डगआउट. अभिच्या खेळाला लागतोय यावेळेला पूर्ण विराम. 10 धावा, पहिला गडी बॅक टू द डगआउट. 11 धावा आहेत, क्षमा असावी. ह्या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय डीजे देवेनला देखील आपण संधी देणार आहोत. त्या अगोदर ह्या स्पर्धेसाठी आपण पाहतोय संपूर्णतः ग्रामस्थांची तितकीच मोठी मेहनत. आणि ह्या स्पर्धेसाठी आपण पाहतो अध्यक्ष रामचंद्र मेहर साहेब असतील, उपाध्यक्ष मुरलीधर मेहर साहेब असतील, लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब, यज्ञेश 11 व संपूर्णतः ग्रामस्थ साहिल असतील. त्याचप्रमाणे आता हितेन मेहर आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेचं लेट परंतु थेट अशी एंट्री. ग्राउंडसाठी ट्रॅक्टरची मेहनत. त्यांचे बाबा असतील एक हास्य स्वभावी विनोदजी मेहर असतील, हितेन मेहर असतील, त्याचप्रमाणे संपूर्णतः आज ग्रामस्थ. मग त्यामध्ये हितेश मेहर बंड्या असतील, भूपेश मेहर, परेश मेहर, कल्पक वैती, ज्ञानेश मेहर, प्रिन्स असेल, त्यानंतर विशाल मेहर असेल, मनोज मेहर असेल, कुणाल मेहर असतील, दयानंद मेहर साहेब असतील, निखिल मेहर असतील, नारायण मेहर असतील, किशोर मेहर असतील, प्रभाकर तांडेल असतील, प्रकाश मेहर असतील, जम्मू मेहर असेल, वेदांत मेहर असतील, साईश मेहर असतील, जय मेहर असतील, हर्षद मेहर असतील, संपूर्णतः मेहर परिवार, उमेश मेहर असेल, तेजस मेहर असतील. परंतु यावेळेला यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रांड ऑफ डोंगरपाड़ा. आकाश घरत, नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. त्या अगोदर डीजे देवेनच्या दिशेने जातोय, त्यांना देखील आतुरता लागले यावेळेला. एस डीजे देवेन. धन्यवाद डीजे. आता कोण कोणाला झपाटणार? डीजेवाला यावेळेला म्हणतोय हरणेनं धरणेनं आमच्या झपाटलं. परंतु हे 2 संघ आहेत. येथून कोणता संघ पराभूत होणार, कोणता संघ आता क्वालिफायच्या दिशेनं आपली वाटचाल दाखवणार. सुपर 8 मध्ये कोणता संघ दाखल होणार, आता त्यासाठी चालणारी ही लढत आपण पाहतोय. सिंगल धाव, पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड आकाश घरत. खरं तर आजचा दिवस हा आकाशच्या नावावर राहिलाय. ज्या प्रकारचा खेळ राहिलाय, लगातारचे 3 मॅच, 3 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, अष्टपैलू असा खेळ. आणि त्या बळावर आकाशला आज आपण पाहतोय की ॲग्रेसिव्ह मैदानामध्ये खेळ करत असताना. पहिलं षटक 9 धावा अनिकेत, दुसरं षटक आकाश घरत संपूर्णतः धावेंना रोख लगावलं. तिसरं षटक जोगित पाटील आहे, पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा ह्या धावफलकावर येत असताना यावेळेला ॲलन गावदे येतोय ब्रँडेड चौकार. धन्यवाद डीजे
NKPL चौकार. दोन पूर्णांक 4 चेंडूंचा खेळ, 20 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा धावचीची संधी आहे, परंतु काय एफर्ट आहे, काय एफर्ट आहे, क्या बात आहे. एलन गावद्या ह्या खेळाडूला सातत्यानं आपण टेनिस क्रिकेटमध्ये बघतोय, लेदर क्रिकेटमध्ये बघतोय, परंतु आज अंडरआर्म क्रिकेटमध्ये, अंडरआर्म क्रिकेट छोट्याशा अशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर तो आमचा सर्वांचा आवडता खेळ अर्थातच अंडरआर्म क्रिकेट. आणि हाच खेळ आपण पाहतोय. विश्वास मेहर खऱ्या अर्थानं आज बारकाईनं प्रत्येकावर लक्ष देतोय. कुठे काही कमी तर नाही आहे ना. त्यामध्ये मनुदादा असेल, प्रत्येकाचं तितक्याच एक मोलाचा वाटा आहे. आणि त्या बळावर ही स्पर्धा आज गुण्या गोविंदानं पार पडत असताना हेमेश मेहर नक्कीच एक उल्लेख करावा असा वाटतोय. दुपारच्या 17 पासून आज 22 आकाश 22 धावा धावफलकावर. ज्या प्रकारचं मॅन्युअल स्कोर आणि असं म्हटलं जातं ना आमच्या समालोचकाचा एक आरसा म्हणून मॅन्युअल स्कोरर याच्याकडे पाहिलं जातं. 18 चेंडूंचा खेळ, 22 धावा धावफलकावर. आता येणारे 6 चेंडू, 6 चेंडूमध्ये आता धावेंना रोख लगावली जाईल का धावा आता कोऱ्यानं ओढल्या जातील, ह्यावरती येणारी काळ वेळ दर्शवेल. एकाला रोकायचं, एकाला टोकायचं आहे. एकाच्या हातात बॅट आहे, दुसऱ्याच्या हातात बॉल आहे. आणि क्रिकेटच्या आज LNCCच्या मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे. आता कोण कोणाला सिद्ध करणार. येणारे 6 चेंडू. पहिला चेंडू 2 खेळाडूंना जातोय वेधून पुन्हा एकदा. अफलातून चौकार. येस, धन्यवाद दडजे. चला यापुढील होणारा सामना हेमेश लॉर्ड्स द्या. 26 धावा धावफलकावर. आता जोगित चिते की चाल बाज की नजर और जोगित के फील्डिंग के कभी संदेह नहीं करते. साला कभी भी मात दे सकता है. यापुढील होणारा सामना एकीकडे साईशा 11 आहे, दुसरीकडे बाबा 11. दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित या. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. साईशा 11 बाबा 11. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. धावफळक आता खुलताय फुलताय. आतापर्यंत धावा ॲलन गावद्या जसा येतो क्या बात आहे. चांगलं क्षेत्रक्षण. खरं तर हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. म्हणजे अगदी जीवाच्या आकांतानं प्रयत्न करत असताना खेळाडू आपण पाहतोय आज मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करतायत. आदरणीय सन्माननीय प्रिन्स वाघरे साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण यावेळेला काय यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. गडीबात धावेंना रोख लागवण्यात आता यश मिळतंय. धावा धावफलकावर 28. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. आज संपूर्णतः मान्यवर आपण पाहतोय नवापूर नगरीमध्ये प्रथमचाच इतकी मोठी स्पर्धा. नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग अनेक वर्ष एक स्वप्न जिद्दीशी आणि उराशी घेऊन येत असताना दोन बंधू आशिष मेहर असतील, विश्वास मेहर व संपूर्णतः आज LNCC चा क्रिकेट क्लब, संपूर्णतः काठेपाडा ग्रामस्थ आणि ही स्पर्धा आज गुण्या गोविंदाना आणि सक्सेसफुल्ली सुजलाम सुफलामरित्या ही पार पडत असताना पाहायला मिळते. चला विनंती असेल साईशा 11 बाबा 11चा कर्णधार येथे आहे. साईशा 11 कर्णधार आपण त्वरित पाठवा. ओमकार पाटील. सन्माननीय प्रिन्स वारघे यांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. LNCC असा आवाज येतो आणि प्रथमतः LNCC येतोय. साईशा टॉस जिंकलाय, डिसिजन बॉलिंग
येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यापुढील होणारा सामना आपण चर्चा नाही करत आहोत, काही कारणास्तव थोडासा उशीर होतोय. आपण मॅचच्या दिशेनं नाण्याची आता एक बाजू पाहिली, आता दुसरी बाजू पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. क्रिकेट अगदी आपण पाहायला गेलं तर समुद्रासारखी आहे. म्हणजे काही लोक त्यातून मासे काढतात, काही लोक त्यातून मोती काढतात, काही लोक त्यातून अगदी किनाऱ्यालगत जाऊन आपले फक्त आणि फक्त पाय भिजवून येतात. क्रिकेट देखील तसंच आहे. दोन्ही संघांसाठी 24 चेंडूंचा खेळ. आता 24 चेंडूमध्ये पहिला धावसंख्या धावफलकावर 29 धावा लगावल्या जातात. येणारे 24, 30 धावांचं आव्हान धावफलकावर. आता येणारे 24 मध्ये 30 धावा बनवण्यामध्ये दोन धुरंधर योद्धे, सलामीवीर फलंदाज हे स्ट्राईक एंडला येत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे आकाश घरत आहे तर दुसरीकडे आफताब आहे. दोन खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता, यंदाचा सीझन, यंदाचा लहर ज्या प्रकारचा मोरेगाव चॅलेंजर संघाचा राहिला आहे, अगदी समोरच्या संघाला नाव ऐकलं तर एक धडकी भरते. म्हणजेच काय तर नाम तो हमारा सुनाई होगा और किरदाब भी देखा होगा. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ मोरेगाव. विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. धावेंचा श्रीगणेशा दुसरीकडून देखील केला जातोय. सिंगल धाव आफताबच्या बॅटमधून ऑनसाईडच्या दिशेने. आता दुसरीकडे आग उभारण्यासाठी जो फलंदाज आज वेगळ्या लहरामध्ये आहे तो आकाश पाटील. पुन्हा एकदा क्षमासावी आकाश घरत हा आग उभारतोय. येस, धन्यवाद डीजे. वादळ आहे, आकाश नव्हे तर आकाश घरतच्या रूपानं आज हे वादळ मैदानामध्ये आहे. ज्या प्रकारचा खेळ राहिलाय, पहिल्या 2 चेंडू 6 धावा धावफलकावर. दुसरीकडे किंजल 11. ज्या प्रकारचा आज खेळ राहिला, दिलीप पाटील स्वतः आहे. थोडासा उछाले घेत होता, थोडासा फ्लाईट घेत होता, दिशा देण्याचं काम केलं जात आहे. सातत्यानं क्रिकेट म्हटलं जातं ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क, ह्या दोन्ही गोष्टींना तितकंच महत्त्व दिलं जात आहे. ह्यावेळेला आफताब एकीकडून तो काम करतोय, सिंगल धाव स्ट्राईक रोटेट करण्याचं काम. दुसरीकडून जो फलंदाज लहरामध्ये आहे, ज्या खेळाडूच्या नावी लगातार 3 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे, ज्या खेळाडूच्या नावी, ज्या खेळाडूच्या खांद्यावर आपण पाहतोय तो फलंदाज आहे. पुन्हा एकदा यावेळेला लहरामध्ये, वेगळ्या लहरामध्ये तो फलंदाज आकाश घरत. आज आकाश घरत स्वतःला म्हणतोय, अरे खुमिया भी मुझमें, खामिया भी मुझमें, अरे ढूंढने वाले तू ढूंढ, तुझे क्या चाहिए मुझमें. क्या बात आहे. रोशन यावेळेला होता, प्रयत्न होता, परंतु आकाश ह्या खेळाडूला आज कोण थांबवणार. हा खेळाडू आज वेगळ्या लहरामध्ये आहे. असं म्हटलं जातं ना, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती, उसे स्वीकार करो. क्या कम रह गई देखो और सुधार करो. सफल न हो जब तक तुम, तब तक चैन नींद सब त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. और 16 धावा, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता येणारे 18 चेंडू 14 धावा. लक्ष 24-30चं लक्ष होतं, परंतु काय फलंदाजी करत आहे आकाश. आज वेगळ्या लहरामध्ये आहे. बॅटला सूर गवसलाय आणि तो सूर आता थांबायचं नाव घेत नाही. ते वादळ थांबवणार कोण. ते वादळ थांबवण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उत्तम आहे. पहिला चेंडू, जब बड़े शॉट आते तब दिमाग पे भी हल्ला होता है. आणि असंच काहीसं आता चित्र दिसतंय. हा दिमागावर हल्ला केलाय. येस नो हा देखील क्रिकेटमध्ये तितकाच महत्त्वाचा कॉल असतो. आणि यावेळेला वेट म्हटलंय, समोरच्याला थांबवलाय, समोरच्याला रोखावलाय. कॉम्बिनेशन फील्ड. आकाश घरत
ह्या खेळाडूला परताळणं तितकंच गरजेचं असेल. येथून जर का किंजल 11 संघाला जिंकायचं असेल तर आकाश घरात अफ्ताब या दोन खेळाडूंना एखादा ब्रेक थ्रू यावेळेला किंजल 11चा संघ पाहतोय. परंतु तो ब्रेक थ्रू कोण मिळवून देणार, कशा वेळेला येणार, ती येणारी आता काय वेळ दर्शवणार. 24-30 इक्वेशन, परंतु आकाश आज घोळे आहेत. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि ह्या खेळाडूकडे क्लास आहे, ह्या खेळाडूचाच वर्चस्व आहे. आज एक वेगळ्या दादागिरीनं खेळतोय हा खेळाडू मैदानात. 1 to go 22. 22 धावा धावफलकावर आहेत. या वेळेला काय आमच्या मान्यवरांना हा सलामी देत असताना चेंडू सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 23 धावा धावफलकावर. आता येणारे 12 चेंडू विवेक पाटील म्हणतो पॉवर प्ले आहे. हाताचा कॉल दिला जातोय. चला थोडीशी घाई करा. किंजल 11 12-7. 12-7चं इक्वेशन आहे. पहिल्या 12 चेंडूमध्ये. आता 12 मध्ये 7चं इक्वेशन आहे. आता रणनीतीचा खेळ केला जातोय. आता कॅल्क्युलेशनचं क्रिकेट खेळलं जात आहे. ह्या वेळेला माहिती आहे काय करणं गरजेचं आहे आणि कशा प्रकारचं खेळ करणं गरजेचं आहे. संयम, टेम्परामेंट नक्कीच एक मोठा शब्द आहे. तुम्ही ठरवलं ना तर चाळणीतून देखील पाणी नेऊ शकता. फक्त इतकंच त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत हा संयम दाखवावा लागतोय. क्रिकेट देखील अगदी तसंच आहे. क्रिकेटमध्ये संयम, टेम्परामेंट हा अगदी मोठा शब्द आहे आणि हा संयमी खेळ आता आकाश घरात दाखवतोय. यावेळेला काय आकाश घरात यावेळेला बॅक टू द डगआउट. परंतु काय खेळ केला आकाशनं. मॅचचा सामना, मॅचचं पारडं थोडंसं आता एकतर्फा आणून ठेवलंय. ते लहर, ते वादळ आता आकाश घरातच्या रूपानं नक्कीच थांबलंय. परंतु आकाश घरातची जागा भरण्यासाठी यावेळेला आदर्श आदर्श आहे. इक्वेशन 25 5 पाहिजेत. विवेक सर 5 धावा. नऊ चेंडू 5 धावांची गरज. विवेक पाटील सर नक्कीच उल्लेख करावा असा वाटतो. आज सातत्यानं विरार क्रिकेट अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या असोसिएशनमध्ये सातत्यानं असं म्हटलं जातं ना, विवेक पाटील एक चांगले पंच, मॅन फ्रॉम नारंगी, आणि त्यांचं सातत्यानं आज विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक असोसिएशनचे पंच म्हणून सातत्यानं ह्या पंचाकडे पाहिलं जातं. दुसरीकडून सिंगल धाव आता धावफलकामध्ये ॲड आहे. मॅचचा सामना, मॅचचं पारडं साईल थोडंसं आता एकतर्फ जात आहे. 7-3. आदर्श नवीन फलंदाज पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम कलात्मकतेने खेळला जातोय. मनगटाच्या सहाय्याने ऑनसाईडच्या दिशेनं सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड केली जात आहे. क्रिकेट आम्हाला आवडतोय. क्रिकेटचे खरं तर आम्ही दिवाने आहोत. म्हणजे दिवसा क्रिकेट, रात्री क्रिकेट, उन्हाळ्यात क्रिकेट, पावसाळ्यात क्रिकेट, हिवाळ्यात क्रिकेट, आणि ह्याच क्रिकेटचे खरं तर आज संपूर्णतः भारतवर्ष, आज नवापूरचं ग्रामस्थ असतील, आज बघेल तिथे एक खुर्च्या टाकून बसलेले आहेत. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. मानहार असतील, यंगस्टर असतील, बाळक असतील, आज हा क्रिकेटचा आनंद घेत असताना, आणि ही स्पर्धा आपण पाहतोय मॅच अजून संपलेली नाहीये. ब्रेक थ्रू, गडी बाद. आता येणारे 5 2 धावा अजून देखील धावफलकावर लगावायचे. टीम मीटिंग बोलावली जाते, अटॅकिंग फील्ड सजवला जात आहे.
जोगित पाटील नवीन फलंदाज ही स्टार कास्ट आहे. मोरेगाव चॅलेंज म्हटलं तर एक मोठी स्टार कास्ट सातत्याने त्या बळावर क्रिकेट असं म्हटलं जातं वैयक्तिक खेळ नव्हे तर हा सांघिक खेळ आहे आणि त्या सांघिक खेळाचा आज संपूर्णतः पुरेपूर फायदा घेत असताना मोरेगाव चॅलेंजरचा संघ हा आपण पाहतो. आदर्श आहे दुसरीकडे जोगित पाटील आहे परंतु आकाश घरात एक झुंजारी खेळी एक दहशत होती ती दहशत नक्कीच थांबवले परंतु आता सामना हा कोणता संघ विजय करणार. सामना फिनिश सामना खल्लास अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम लगातारचा चौथा विजय मोरेगाव चॅलेंजर.